अगदी अल्पावधीतच सामन्याला इथे सुरुवात होत असलेली आपण पाहू शकाल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे, ज्यामध्ये हार्ट ऑफ भिवंडी एक अत्यंत मनमिळावू अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व आणि टेनिस क्रिकेट ज्यांनी गेली अनेक वर्ष गाजवलेलं आहे अशी पर्सनॅलिटी असं व्यक्तिमत्व दीपक मडवी आलेले आहेत आणि त्यांच्या साथीने राकेश पाटील ही सलामीची जोडी 45 इयर्स कॅटेगरीमध्ये पहिल्या षटकाचा सामना करण्यासाठी इथे खेळपट्टीवर दाखल झालेली आपण पाहू शकाल. गोलंदाजीचा भार स्वीकारताना परशु पाटील हा गोलंदाज आपण पाहतोय आणि जर काही वर्षांपूर्वीचं भिवंडीचं क्रिकेट आपण पाहिलं तर परशु पाटील हा सुद्धा एक नामवंत खेळाडू, वलयांकित खेळाडू. अनेक फॅन सुद्धा या परशु पाटील या खेळाडूचे आपण भिवंडी तालुक्यामधून पाहिलेले आहेत. त्या पद्धतीची कामगिरी टेनिस क्रिकेट विश्वामध्ये करणारा तो खेळाडू सुद्धा आहे. त्यामुळे हे जे बॅटल आहे या दोन खेळाडूंच्या दरम्यान ते अत्यंत चुरशीचं आणि मोठं असणार आहे. थोड्याच वेळात सामना सुरू होत आहे. श्री गुरुदत्त चौटाईरबा क्रीडानगरी माणकोली येथून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केलं जात आहे. आपल्यासोबत मुख्य व्यासपीठावर या परिसरातील सोनेरी जोडी अर्थात पिंपळनेरचे उद्योजक सदानंदजी पाटील साहेब आणि त्यांच्या साथीने वेळेचे उद्योजक बाळा पाटील साहेब यांची उपस्थिती आपल्याला मिळालेली आहे. त्यांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करूया. भिवंडी तालुका नवीन पोटली प्रस क्रिकेट संघटनेचे सन्मान्य अध्यक्ष गणेशदादा किने अर्थात जिग्यादादा यांच्याबरोबर त्यांचा वार्तालाप सुरू आहे. यानंतरच्या कालावधीमध्ये मला असं वाटतं BPL सारखी मोठी स्पर्धा लीग स्टेजची आणि ऑक्शन वाईज प्लेयर घेण्याची एखादी स्पर्धा तुमच्या भेटीला जर आली तर त्यामध्ये आश्चर्यचकित होण्याचं काही कारण नाही. ज्या पद्धतीने यश या स्पर्धेला मिळालेलं आहे. पंच सुनील पाटील सर आमच्याकडे वळत आहेत. सामन्याला इथे सुरुवात होत आहे. पहिलं सत्र गोलंदाज परशु. दीपक मडवीसाठी शॉट ऑफ गुड लेंथ पॉइंट आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर गलीला बीट करत असताना चेंडू सरळ निघून चाललेला आहे तो सीमारेषेच्या पलीकडे. हा चौकार अत्यंत चांगला फटका फलंदाजाने इथे खेळून काढलेला आहे. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आपण पाहिलं तर जास्तीत जास्त खेळाडू आहेत, म्हणजे 2 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहेत. उर्वरित सगळे खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये इथे पेट्रोलिंग करत असलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि तरी सुद्धा या पद्धतीचा फटका खेळलेला आहे फलंदाज दीपक मडवी याने. अत्यंत नेत्रदीपक प्रेक्षणीय फटका चौकार आला. पद्धलाली त्याचा वापर करत असताना खेळण्याचा प्रयत्न. फलंदाज इतक्या पुढे निघून गेलेला आहे तरी सुद्धा एस्ट्यांच्या मागून अपील झाली. मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना तुम्ही पॉझिटिव्ह असता, म्हणजे सकारात्मक ऊर्जा तुम्हाला दाखवायची असते. ज्या ज्या वेळेस या पद्धतीने अपील होते त्यावेळेस संपूर्ण संघ सुद्धा एकत्रित येत असतो, त्यांचं मोराल बूस्ट होत असतं आणि त्यातून त्यांचा खेळाचा स्तर उंचावत असतो. पाहायचं आहे पहिल्या चेंडूवर चौकार आला आणि त्यानंतर लगेचच छोटे खाणी पुनरागमन करत असताना गोलंदाज परशु पाटील यांना आपण अनुभवलेला आहे. दीपक मडवी आणि राकेश पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सलामीसाठी दाखल झालेली आहे. ती म्हणजे स्वयंभू पायगाव या संघाच्या वतीने. या स्पर्धेतील पहिलं व्यक्तिगत अर्धशतक जितू गवळी या स्वयंभू पायगाव संघाच्या फलंदाजाने झळकवलं होतं. त्यानंतर कोणताही फलंदाज अर्धशतकाची खेळी करू शकला नाही. काही फलंदाज असे आहेत ते अर्धशतकापर्यंत अगदी जवळ गेले होते. हा फटका स्ट्रेट लाईक अँड एरो अगदी बाणाप्रमाणे सरळ सीमारेषा पार चौकार. डाऊन दी ग्राउंड खेळले होते फुलर लेनच्या चेंडूला विथ दी ओपन फेस ऑफ द बॅट. त्याचबरोबर एक्झिक्युशन चांगलं राहिलं होतं फलंदाजाचं. हँड आय कोऑर्डिनेशन चांगली वापरली. ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने. थोडा उस्से घेणारा चेंडू तरी सुद्धा स्ट्रेट ड्राईव्हचा हा नेत्रदीपक फटका फलंदाजाने दाखवला. हा चौकार आला. योगेश दळवी षटकाच्या अगदी जवळ अर्धशतकाच्या अगदी जवळ पोहोचले होते. ज्ञानेश्वर म्हणजे 48 धावांवर ते बाद झालेले आपण पाहिले. इतरही जर फलंदाज आपण पाहिले तर सोमनाथ पाटील जुना अंधगृह संघाचे ते सुद्धा 40 पार एकदा झालेले आपण पाहिले होते. परंतु ती जी पार लाईन आहे अर्धशतकाची ती इतर फलंदाजांना कोणालाही पार करता आली नाही. या अगोदर सामना जिंकलेले जोशी इलवन भादवड ए संघाने, त्याचमुळे तो कॉन्फिडन्स पाहायला मिळतो. सीमारेषेच्या पलीकडे सचिन नाईक आहेत, त्याने व्यवस्थितरित्या चेंडू वाढवून इकडे फेकी केली परंतु हा चौकार आला. हे काम सीमारेषेच्या आतमध्ये एखाद्या क्षेत्ररक्षकाने जर केलं असतं तर धावा वाचवल्या गेल्या असत्या, परंतु तिथे एकही क्षेत्ररक्षक उपस्थित नाहीत. वाईड ऑफ लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक आहेत, त्याचबरोबर लॉंग ऑन आणि काऊ कॉर्नर रिजन सीमारेषेच्या मध्ये क्षेत्ररक्षक आहेत.
चेंडू समोर ठेवतील यामध्ये तिळमात्र शंका नाही. पुन्हा एकदा परशु पाटील तयार. पुन्हा एकदा समोर ठेवलेला चेंडू. प्लॅनिंग तर चेंडूला समोर ठेवण्याचं होतं, परंतु समोर फलंदाज राकेश पाटील इथे अत्यंत आक्रमक फलंदाजी करतायत. याच बरोबर इथे मिळालं अंतर चेंडूला षटकाराचं. हा फटका नेत्रदीपक प्रेक्षणीय षटकार. अत्यंत चांगला फटका. टेक्निक वाईज बघूया या फलंदाजाला. ज्या पद्धतीने चेंडू पडल्यानंतर थोडा आतल्या अंगाने वळण्याचा इथे कयास करत होता गोलंदाजाने. ते थोडं वळण दिलं होतं, परंतु खडे खडे खेळलेत. उभ्या उभ्या फटका खेळलाय फलंदाजाने. हँड आय कोऑर्डिनेशन पुन्हा एकदा चांगली वापरली. ओव्हरपिच चेंडू होता आणि ओव्हरपिच असेल किंवा एखादी अफवाली असेल तर तिला ज्युसी अफवाली असं म्हणतात. त्याच पद्धतीने चेंडू मैदानाच्या आतमध्ये होता. हा षटकार आला. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू आहे. फलंदाजाचा गार्ड जर आपण पाहिला तर तो लेग स्टंपच्या बाहेर आहे, त्याचमुळे वाईड यॉर्करच्या समोर त्यांच्याकडे कोणतंही प्रत्युत्तर नव्हतं. हा षटक इथे संपलाय, ज्यामध्ये आपण पाहिलं तर अत्यंत चांगली फटकेबाजी झाली. 3 चौकार 1 षटकार आला. धावफलक 19 वर जाऊन पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळेल. मुख्य व्यासपीठावर काय मान्यवर उपस्थित आहेत, त्यांच्या सन्मानाकडे आपल्याला वळायचं आहे. या स्पर्धेचे प्रणेते, या स्पर्धेचे जनक, भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट संघटनेचे सन्मान्य अध्यक्ष गणेशदादा केनी अर्थात जिग्यादादा यांच्या वतीने हे सन्मान इथे संपन्न केलं जात आहेत. आपल्यामध्ये उपस्थित आहेत पिंपळनेर गावचे सुप्रसिद्ध उद्योजक, त्याचबरोबर न्यू एकविरा पिंपळनेर संघाचे कर्णधार. अलीकडे क्रिकेट बरोबर ते संलग्न नाही आहेत, परंतु क्रिकेट हे असं क्षेत्र आहे किंवा क्रिकेट हा असा खेळ आहे जो तुम्हाला घरी बसून देत नाही. त्याचबरोबर आयोजकांबरोबरचे ऋणानुबंध घट्ट करण्यासाठी इथे आयोजकांवरचं प्रेम व्यक्त करण्यासाठी त्यांची उपस्थिती मिळाली आणि त्यांना इथे JK यांच्या वतीने सन्मानित केलं जात आहे. आपल्यामध्ये उपस्थित आहेत वेळेगावचे सुप्रसिद्ध उद्योजक बाळा पाटील सर, त्यांनाही इथे सन्मानित केलं जात आहे. ही जोडी अत्यंत लोकप्रिय जोडी आहे. या परिसरातील सोनेरी जोडी म्हणून या जोडीचा उल्लेख केला जातो. या स्पर्धेत लाईव्ह प्रक्षेपण जे केलं जातं त्याचं सौजन्य या जोडीच्या वतीने दिलं गेलेलं आहे. तुम्ही जे या स्पर्धेला सहकार्य केलं त्याबद्दल तुमचे आम्ही ऋण व्यक्त करू. त्याचबरोबर आपल्यामध्ये कबीर केनी साहेब उपस्थित आहेत, त्यांनाही ते सन्मानित केलं जात आहे. शिवसेनेचे गटनेते आहेत कबीर केनी साहेब, त्यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावर इथे संपन्न केला जात आहे. आपल्यामध्ये उपस्थित आहेत जॉन्टी पाटील साहेब, युवा उद्योजक आहेत, त्यांनाही इथे सन्मानित केलं जात आहे. JK यांच्या वतीने हा सन्मान इथे संपन्न केला जात आहे. ही स्पर्धा पूर्णत्वास जात असताना JK असतील, आमचे संकेत केनी असतील, त्याचबरोबर पॅरी असतील, त्याचबरोबर इतरही प्रेमनाथ माळी असतील, यांचं सहकार्य फार चांगलं मिळालेलं आहे. शरद नाना यांनाही आपण खरं तर निश्चितच इथे आठवू शकतो. त्यांची मेहनत या स्पर्धेच्या पूर्णत्वास जाण्यासाठी महत्त्वाची राहिलेली आहे. याच दरम्यान 2 धावा पूर्ण झालेल्या खरं तर आपण पाहिलेल्या आहेत. या स्पर्धेत उपस्थिती मिळालेली होती A1 गोल्डमॅन जोडीची आणि ते इथे या स्पर्धेतून रजा घेत आहेत. तुमचं सर्वांचं या स्पर्धेच्या वतीने सहर्ष आभार. 21 ऑन द बोर्ड, 21 धावा धावफलक आहेत. पहिल्या षटकामध्ये 19 धावा आल्या होत्या. त्यानंतर प्रतिकार चांगला दाखवलेला आहे गोलंदाजाने.
या अगोदर एक मोठा फटका आपण पाहिला, षटकार पाहिला, त्याचमुळे धावफलक पुढे गेलेले. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर त्या आहेत 27 अर्थात 27. संदीप नाईकचं हे षटक मैदानाच्या आतमध्ये हाताळलं जात आहे. यावेळेस फुलटॉस आहे, हॅमर्ड केलेला आहे, प्रचंड ताकदीचा वापर केला, विथ दी एक्सटेंडेड हँड्स खेळलेला आहे फटका फलंदाज दीपक मडवी यांनी आणि हा चौकार मिळाला. गुरुदत्त चौटा हिरवा क्रीडा मंडळाचे सदस्य, त्याचबरोबर माणकोली गावचे प्रतितेश उद्योजक आणि स्वर्गीय कबीर निर्मळ स्मृती चषकाचे यशस्वी आयोजक साहिल शेठ केणी यांचाही क्रीडानगरीमध्ये आगमन झालेले. विनंती असेल साहिल दादा, आपण मुख्य व्यासपीठाशी येऊन संलग्न व्हा आणि इथे बसून या चालू असणाऱ्या क्रीडा सोहळ्याचा आनंद आपण घ्या. एकतीस धावा याचबरोबर धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. चांगली फलंदाजी करताय दोन्ही फलंदाज. आणखी एकही फलंदाज इथे बाद करण्यामध्ये गोलंदाजांना यश मिळालेलं नाहीये. पाहायचंय संदीप नाईक या महत्वपूर्ण गोलंदाजावर इथे आक्रमण केलेलं आहे फलंदाजांनी. हा सामना तसाही या अगोदर आम्ही उल्लेख केल्याप्रमाणे अत्यंत मोठा सामना आहे, कारण दोन्ही संघ तगडे संघ आहेत. या अगोदर आपण पाहिलं होतं की कारिवली संघ खरं तर वडूनवगर संघाला पराभूत करत असताना समोर आले होते. स्वयंभू पायगाव संघाचाही खेळ या संपूर्ण स्पर्धेमध्ये अत्यंत चांगला राहिलेला आपण पाहिलेला आहे. जितू गवळीचं येणं अजूनही बाकी आहे, शेष आहे आणि धावपलक सुसाट निघालेला आहे. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर ते आहे 31. धावपलकाला आवर घालावा लागेल. स्वैर सुटलेलं हे धावपलक कुठेतरी थांबवावं लागेल. धावपलकाचा वारू इथे प्रतिबंधित करावं लागेल आणि ती कामगिरी करावी लागेल गोलंदाजांना. क्षेत्ररक्षकांचं ही महत्व अत्यंत मोठं असतं. पूर्वीचं क्रिकेट ज्ञानेश्वर आपण पाहिलं होतं, जिकडे क्षेत्ररक्षणावर तितका भर दिला जात नव्हता, परंतु अलीकडे क्षेत्ररक्षणाच्या रचनेसंदर्भात किंवा चांगल्या क्षेत्ररक्षणासंदर्भात गांभीर्याने पाहिलं जातं. फुलटॉस चेंडू आहे, पुन्हा एकदा हॅमर केलं, परंतु इथे त्यांना थांबवलेला आहे या क्षेत्ररक्षकाने. एक अत्यंत दर्जेदार झेल टिपला. क्षेत्ररक्षक संदीप तिकडे तयार होते आणि याच बरोबर फलंदाज दीपक मडवी यांच्या खेळीचा अंत झाला. मानकोली गावचे सुपुत्र, गेले अनेक वर्ष टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ज्यांचा भारदस्त आवाज तुम्ही ऐकता असे आमचे मार्गदर्शक राम केणी सर यांचं आगमन झालं. सरचे स्वागत. क्रिकेट बरोबर संलग्न असताना समालोचन करत असताना गावच्या सेवेचं व्रत सुद्धा हाती घेणार हे व्यक्तिमत्व आहे. मानकोली ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच म्हणून सुद्धा त्यांची कारकीर्द आपण सगळ्यांनी अनुभवलेली आहे. त्याचबरोबर आज आमच्या फक्त आणि फक्त मदतीसाठी आणि ती सुद्धा निस्वार्थ मदत करण्यासाठी मोहनदादा भोईर आपणही उपस्थित आहात. तुमचेही ऋण व्यक्त करेल. या पद्धतीने सहकार्याची भावना जोपासणारे फार कमी व्यक्तिमत्व असतात आणि त्यातील तुम्ही आहात, त्याबद्दल तुमचेही आभार. या स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस आपण अनुभवत आहात. संदीप नाईक तयार आहेत. स्ट्रायकिंग इनला फलंदाज जितू गवळी, या स्पर्धेतील एकमेव असा फलंदाज ज्याने व्यक्तिगत अर्धशतक आपल्याला दाखवलेला आहे. दीपक मडवीच्या 17 धावा, त्यानंतर राकेश पाटीलचे 2 चौकार 1 षटकार. नवीन आलेला फलंदाज जितू गवळी. या षटकातील 5वा चेंडू जितूसाठी स्लॉगचा फटका. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत. परशु पाटील चेंडूपर्यंत पोहोचले, चेंडू अडवलाय, त्यानंतर फेकी झाले. एक धाव फक्त आणि फक्त इकडे मिळालेली खरं तर आपल्याला पाहायला मिळेल. एका धाब्याने धावपलक हवारपणे पुढे जात असताना आपण पाहू शकाल 32 धाबा धावपलकावर. दुसरं षटक अद्यापही संपलं नाही. काही सामन्यांमध्ये या अगोदरच्या ज्ञानेश्वर आपण पाहिलेले की 2 षटकानंतर 25 पेक्षा अधिकच धावा आलेल्या आहेत. म्हणजे 27 असतील, म्हणजे 32 असतील, 31 असतील, 28, 29 असतील. त्यामुळे पहिलं षटक आणि दुसऱ्या षटकामध्ये फलंदाजी चांगलीच झालेली आहे. संदीप नाईक तयार होत आहेत.
समोरच्या दिशेने फटका डाऊन दी ग्राउंड खेळतायत. डीपमध्ये क्षेत्ररक्षक संदीप पाटील उपस्थित आहेत. यावेळेस एक धाव घेण्याची मुभा मिळते फलंदाजांना. इथे एक धाव पूर्ण झाली. 2 षटकांचा केस संपलाय. 2 षटकांच्या अंती धावफलक आपण पाहिलं तर ते आहेत 33. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये निश्चितच अवेलेबल असेल आणि हा स्ट्रॅटेजिक टाइम आउट असेल निश्चितच जय बजरंग कारिवली संघासाठी, कारण त्यांना इथे प्लॅनिंग आखावं लागेल. यानंतरचा सामना तिसऱ्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात केली जाईल. आमचे ज्ञानेश्वर चिकणे सर वेगळ्याच अंदाजाने इकडे आलेले आहेत. अगदी हळुवारपणे पावलं मोजत असताना ज्या पद्धतीने माणूस चालतो त्या पद्धतीने चालतायत. विचारांचं कावर डोक्यामध्ये माजलेलं असावं. हा येस अगदी बरोबर. सामना पराभूत झालेले आहेत. या स्पर्धेतील प्रवास संपुष्टात आलेला आहे म्हणून असो. क्रमांक 3चं षटक मोनिश पाटीलचं. या स्पर्धेमध्ये जर गोलंदाजीचा विचार केला जय बजरंग कारिवली संघाच्या तर त्यातून संदीप नाईक यांची गोलंदाजी तितकी चांगली राहिली नाही. गेली 5-6 वर्षे जी गोलंदाजी संदीप नाईक यांची मी अनुभवलेली आहे त्या पद्धतीने गोलंदाजी या स्पर्धेमध्ये विशेषत्वाने त्यांना करता आली नाही. चौथा हिरवा गुरुदत्त ही क्रीडानगरी आणि त्याची खेळपट्टी जी आहे ती फलंदाजांना नेहमी मदत करत असते, परंतु काही गोलंदाज असे आहेत त्यांनी या खेळपट्टीचा पुरेपूर वापर केलाय ज्यामध्ये ज्यामध्ये काही गोलंदाजांचा निश्चितच मी उल्लेख करत होतो. वडूनवगर संघाचे योगेश चिकणे यांनीही फार चांगली गोलंदाजी आपल्याला दाखवली. त्याचबरोबर सोनादेवी टेमगर संघाचे दामू अण्णा यांनाही तुम्हाला विसरून चालणार नाही. फार चांगली गोलंदाजी या स्पर्धेमध्ये दामू अण्णा यांनी केली. समोरच्या दिशेने फटका फोर्सिबलचा आपल्याला पाहायला मिळतो. यानंतरचा नियोजित सामना मी तुमच्या समोर घेऊन येणार आहोत. सोनादेवी टेमगर आणि त्यांच्या विरोधात चौथा हिरवा मानकुली बी या 2 संघांदरम्यान ती लढत असणार आहे. सुपर 8ची लढत आहे. चौथा हिरवा मानकोली बी आणि सोनादेवी टेमगर या 2 संघांदरम्यान. त्याचमुळे मिड इनिंग ब्रेक मध्ये दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी समोर येणं अत्यंत गरजेचं आहे. समोरच्या दिशेने बी शेप मध्ये स्लॉकचा फटका जितू गवळी यांचा डीपमध्ये प्रोटेक्शन अवेलेबल आहे. फंबल झाले. याचमुळे ह्या 2 धावा इथे पूर्ण करत असताना फलंदाजांना आपण अनुभवू शकाल. गोलंदाज पुन्हा एकदा मोनिश नाईक येत आहेत. स्ट्रायकिंगला फलंदाज जितू गवळी. आखूट टप्प्याच्या चेंडूची वाट बघत होते जितू गवळी, परंतु तो चेंडू जरूर मिळाला होता, परंतु उजव्या बाहेर निघून जाणारा. त्याचमुळे इथे काहीही न करता एक धाव जी मिळाली बिनासायास ती घेतलेली आहे जितू यांनी. कधी कधी आपल्याला खूप मेहनत करावी लागते, परतावा मात्र कमी मिळतो. कधी कधी मेहनत तितकी जास्तीची नसते, परंतु परतावा खूप जास्त मिळत असतो. उजव्या बाहेर होते. पायांमध्ये चेंडू टाकला. फलंदाजाला फॉलो केलं. शपल क्रॉस झाले होते थोडेसे. उजव्या बाहेर आउटसाइड दी ऑफ स्टंप कमिट झाले होते आणि फुलर लेनचा चेंडू आहे. अलीकडच्या काळामध्ये फुलर लेनच्या चेंडूवर सुद्धा आडव्या बॅटने मोठे प्रहार होत असलेले आपण पाहिलेले आहेत. म्हणजे स्लॉक सिप आणि स्लॉकचे फटके हे जे आलेले आहेत अलीकडे टेनिस क्रिकेट विश्वामध्ये, त्यांनी मग फलंदाजीच्या कक्षा रुंदावलेल्या आहेत आणि त्याचमुळे अधिकाधिक धावा बनत असलेले आपण बघत आहात.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, कन्व्हिन्सिंग फुटवर्कचा वापर करता आला नाही. एज लागली, एसट्यांच्या मागे यष्टीरक्षक अनिल उपस्थित आहेत. टिपला इथे जेल आणि याच बरोबर सलामीवीर राकेश पाटील यांच्या खेळीचा इथे अंत झाला. 42 धावा धावपलकर असताना स्वयंभू पायगाव संघाने त्याचा दुसरा गडी इथे गमावलेला आहे. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळेल. पाहायचंय याच गतीने जर धावपलक पुढे गेलं तर अत्यंत चांगली धाव संख्या इथे होऊ शकते. मला असं वाटतं जवळजवळ 56 ते 57 धावा कदाचित धावपलकर जोडल्या जाऊ शकतात. परंतु क्रिकेटमध्ये जर त्याला कधीही थारा नसतो. आखूड टप्प्याचा चेंडू त्यावर पूल करण्याचा प्रयत्न. ऑकवर्ड पोझिशन मध्ये फलंदाज आले होते. गोलंदाज अलीकडच्या काळामध्ये गोलंदाजी करत असताना एक गोष्ट प्रामुख्याने निश्चितच आपल्या निदर्शनास येईल की ते काय करतात की फलंदाजाला बाद करण्याऐवजी चेंडू डॉट कसा करता येईल याकडे गोलंदाजाचा अधिकचा कल असतो आणि ते योग्य सुद्धा आहे. कारण लिमिटेड ओव्हरचे सामने आपण पाहिलं तर ते अगदी द्रुत गतीने आपल्या समोरून निघून जातात. म्हणजे 3 षटक 4 षटक कधी संपतात ते आपल्याला समजतही नाही. अशातच गोलंदाजाने जास्तीत जास्त चेंडू डॉट फेकणं याकडे जर त्याचा कल दिला तर त्याची गोलंदाजी चांगली होत असते. वेलकम साहिलजी केनी, विनंती असेल या मुख्य व्यासपीठावर आपण स्थानापन्न व्हा. काही गोलंदाज असे असतात की जे गोलंदाज विकेट टू विकेट गोलंदाजी करतात, त्याचबरोबर फलंदाजाच्या एष्ट्या वाकवण्यामध्ये ते त्यांचं स्वारस्य दाखवत असतात, त्यांचा इंटरेस्ट आणि अभिरुची दाखवत असतात. मग त्या गोलंदाजांना एखाद दुसरी विकेट जरूर मिळते, परंतु त्यांच्या अगेन्स्ट मोठे फटके आलेले सुद्धा आपण बघत असतो. चौथं षटक संघाचे संघनायक जोगेंद्र पाटील यांच्या वतीने हाताळलं जात असताना स्ट्रायकिंगला फलंदाज जितू गवळी आहेत. 42 धावा धावपलकर आहेत. 2 गडी आतापर्यंत बाद झालेले आहेत. पाहायचंय 50च्या वर जितक्या धावा बनतील, म्हणजे आता 40ची चर्चा आपण करतो, परंतु 50च्या आसपास जाणं किंवा 50च्या वर जितक्या धावा बनतील त्या धावा अत्यंत बोचऱ्या ठरलेल्या आहेत या संपूर्ण स्पर्धेमध्ये. चेसिंग करत असताना या अगोदर चौथा हिरवा मानकुली ए संघाने 49 धावा डिपेंड केलेल्या आपण पाहिल्या. कालच्या रजनीमध्ये त्याने न्यू तुफान पिपळा संघाला 51 धावांचं आव्हान दिलं होतं, ते सुद्धा त्याने डिपेंड केलं होतं. म्हणजे 50च्या पुढे जितक्या धावा बनतात त्या अत्यंत त्रासदायक बनत असतात चेसिंग करणाऱ्या संघाला. शेवटचं षटक जोगेंद्र पाटील यांचं स्ट्रायकिंगला जितू गवळी एसटी रक्षक एष्ट्यांच्या अगदी जवळ. क्षेत्ररक्षणाची रचना आपण पाहिली तर ती फैलावलेली आहे. यावेळेचा फुलटॉस चेंडू आहे. साधा सोपा प्रश्न जितू गवळी यांना विचारलेला आहे आणि त्याचं तितकं चांगलं उत्तर त्याने दिलेलं आहे. बघा गोलंदाजाने चूक केली होती, फुलटॉस चेंडू हाताळला होता. खरं तर एक मुद्दा असा आहे की गोलंदाज यॉर्करचा ज्यावेळेस प्रयत्न करतात आणि त्या यॉर्करची लेंथ थोडी वाढते, लांबी वाढली की मग तो फुलटॉस मध्ये कन्वर्ट होतो आणि थोडी लांबी कमी झाली की तो ओव्हर पिच मध्ये कन्वर्ट होतो. आणि या दोन्ही चेंडूंवर फलंदाज मोठे फटके खेळत असतात आणि त्याचमुळे यॉर्कर गोलंदाजी करणं हे अत्यंत धारिष्ट्याचं काम आहे. जोगेंद्र पाटील यांनी जर 2 फलंदाज बाद करण्यामध्ये यश मिळवलं तर चिंता म्हणजे घरत काटई यांच्या वतीने 1000 रुपयांचं कॅश प्राइज इथे दिलं जाईल. साहेब उपस्थित नाही आहेत, परंतु आपल्याकडे जे संपर्क क्रमांक आहेत, दूरसंचार व्यवस्था आहे, त्याचमुळे संपर्क इथे साधला गेलेला आहे. शेवटची रजनी आहे. शेवटच्या रजनीतून काही आठवणी एकत्रित करण्याचं काम आमचे ज्ञानेश्वर चिकणे सर करतायत. यावेळेस अंडरचा फटका दरम्यान आपण पाहतो क्षेत्ररक्षक डीप मधून परशु समोर आलेत. व्हॉट अ ग्रेट फिल्डिंग अँड ग्रेट रिटर्न. जोगेंदर यांनी थोडा उशीर जरी केला असेल तरी अंतिमतः या फलंदाजाला ही धाव पूर्ण करता आली नाही. क्षेत्ररक्षण अत्यंत चांगलं झालं होतं. दुसरी धाव पूर्ण करण्यामध्ये असफल ठरलेला फलंदाज आपण पाहिला, त्याचबरोबर ते धावबाद झालेले आहेत. नवीन फलंदाज अत्यंत वेगाने येत आहेत, हे पाहून फार बरं वाटलं. कधी कधी आपल्याला फार सूचना द्याव्या लागतात की जरा घाईने या, जरा घाईने या, द्रुत पावलाने या, या सगळ्या सूचना आपण देत असतो. परंतु वेळेचं गांभीर्य बाळगत असताना ज्या ज्या वेळेस तुम्ही क्रिकेट खेळता ते क्रिकेट प्रत्येकाला आवडत असतं.
मग ते क्रिकेटच्या एंटरटेनमेंट वाईज थोडं कमी असेल तरी, म्हणजे चौकार षटकार नसतील येत तरी चालेल, किंवा सातत्याने गोलंदाज चांगली गोलंदाजी करत नसतील तरी चालेल, परंतु मग वेळ तुम्ही जर व्यवस्थित वापरली, रॅपिड हालचाली तुमच्या दाखवल्या, तर मात्र ते क्रिकेट प्रत्येकाला आवडत असतं. जोगेन पाटील स्ट्रायकिंग याला फलंदाज जितू गवळी, स्लॉक करण्याचा प्रयत्न होता इथे. गोलंदाजाकडे चांगली संधी होती फलंदाजाला बाद करण्याची असं आपण म्हणूया, कारण त्या पद्धतीने त्यानं चेंडू तिकडे हाताळला होता. यष्टीरक्षकाकडे चेंडू निघून जातोय. धावफलक आपण पाहिलं तर ते स्थिर आहे. 47 ऑन दी बोर्ड. 47 धावा धावफलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. 3 चेंडूचा खेळ येणं अजूनही शेष आहे. पाहायचे जितू गवळी शेवटच्या षटकामध्ये आक्रमकता दाखवण्याचा प्रयत्न करतायत, परंतु त्यामध्ये त्यांना आतापर्यंत यश मिळत नाही. इथे पायांमध्ये ठेवलेला चेंडू, काय अनुभव वापरतायत जोगेंद्र पाटील. आणि इथे खराब क्षेत्ररक्षण. संदीप पाटील यांची अतिघाई त्यांना संकटात घेऊन गेलेली आहे आणि अंतिमता चेंडूने त्याचा अंतिम साध्य साधलं. चेंडू सरळ जाऊन रॅलिंगवर आदळतोय आणि हा चौकार मिळतोय. आणि याच बरोबर या चौकारांशी स्वयंभू पायगाव संघाच्या 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत. इनफॅक्ट 51 धावा धावफलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. First milestone has been achieved by team Swayambhu Paigav. Great contribution of batter Deepak Madbi in form of opener. He contributed 70 runs. And what a great inning played by Rakesh Patil. He contributed 20 important runs and short cameo being played by Jitu Gawli to more to go to finish this over and this session ultimately. Individually 13 runs have been contributed by Jitu Gawi. This time Jogen, what a good looking cover drive from Jitu Gawi. Fieldsman available, fielded the ball successfully and returns it. Meanwhile 2 runs have been completed by both batsmen. With the help of these 2 runs, score is now moving towards 53. This is the second quarter finale of this tournament and the match in between Swayambhu Paigav and Jai Bajrang Karivli. And last ball will be bowled by the bowler. Jogen Patil has done great and remarkable job because he is an experienced contender and he has done the great use of experience whatever he has gained throughout his career. This will be the last ball. Jitu Gawli, what a good ball. There is a slight appeal by wicketkeeper and bowler, but ultimately wide signal by the umpire. And score is moving towards 54 and score is going into the danger zone, we can call it. शेवटचा चेंडू यानंतर फेकला जाईल गोलंदाज जोगेन यांच्या वतीने. जितू गवळी स्ट्रायकिंग एंडला. यावेळेस इथे स्लॉक केलेला आहे. समोरच्या दिशेने खेळत आहेत. क्षेत्ररक्षक आपल्या छातीवर चेंडू घेतो, परंतु तो अडवला जातो, ही महत्वाची गोष्ट आहे. 2 पूर्ण, तिसरीचा प्रयत्न एकेरी आहे. 2 धावा मान्य असतील. याचबरोबर हे पहिलं सत्र संपतंय आणि पहिल्या सत्राच्या अंती धावफलक आपण पाहिलं तर ते जाऊन पोहोचते 56 अर्थात 56 वर. 57 धावांचं तगडं आव्हान इथे पेलावं लागेल हा सामना जिंकण्यासाठी आणि सेमीफायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी जय बजरंग कारिवली संघाला. यानंतरच्या सामन्याची नाणेफेक आपण संपन्न करत आहोत. चौटा इरवा माणकोली बी आणि त्यांच्या विरोधात सोनादेवी टेमगर अशी ही मोठी लढत असणार आहे. या ही नाणेफेक संपन्न करण्यासाठी विनंती असेल मोहनदादा भोईर, आपण या तुमच्या शुभ वाणीने ही नाणेफेक संपन्न करा. आणि मुख्य व्यासपीठावर काही मान्यवर उपस्थित आहेत, त्यांच्या शुभास्ते नाणेफेक संपन्न केली जाईल. केनी ब्रदर्स उपस्थित आहेत आपल्याला. ओम फोटो स्टुडिओ लाईव्हचे प्रोप्रायटर अनिल केनी, त्याचबरोबर डीजे लियांचे प्रोप्रायटर पॅरी केनी, त्याचबरोबर जे के यांच्या वतीने ही नाणेफेक संपन्न केली जाईल.
चौटा हिरवा माणकोली ब आणि सोनादेवी टेमघर या दोन संघांदरम्यान ही महत्वाची आणि मोठी लढत आहे. क्वार्टर फायनलचा तो सामना असेल. तो सामना जिंकला तर या स्पर्धेतील सेमी फायनल साठी पात्र होऊ शकतो संघ टीम. आमच्या मान्यवर उपस्थित आहेत. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे या लवकरात लवकर आपण नाणेफेक संपन्न करण्यासाठी. चौटा हिरवा माणकोली ब संघाचे संघनायक रजनीकांत माळी नाणेफेकी कक्षाच्या दिशेने येत आहेत. सोनादेवी टेमघर संघाच्या संघनायकाला विनंती आहे आपणही वेळेचा अपव्यय करू नका. बी क्विक अँड बी फास्ट. सोनादेवी टेमघर संघाच्या संघनायकाला विनंती आहे या लवकरात लवकर आपण वेळेचा अपव्यय करू नका. आमचे केनी ब्रदर्स इकडे उपस्थित आहेत. पॅरी केनी त्याचबरोबर जयवंत केनी आणि अनिल केनी यांच्या शुभ हस्ते ही नाणेफेक संपन्न केली जाते. पॅरी जर मागे या. दोन्ही संघाचे संघनायक आपल्या बरोबर उपस्थित आहेत. कॉलिंग कोणाचं असेल? चौटा हिरवा माणकोली बी संघाचे संघनायक अगोदर उपस्थित झाले त्यामुळे त्यांचं मत आहे की त्यांना कॉलिंग करायचं आहे. अध्यक्ष चषक अशा पद्धतीने त्यांचं म्हणणं आहे पुन्हा एकदा रिकॉल करावं लागेल आणि रिस्पिन करावं लागेल कॉइन. कारण कॉइन आपल्यापासून फार दूर गेलं. अगदी आपल्या एंट्री गेट कडे गेलं. बघूया पुन्हा एकदा कॉइन रिस्पिन केला जाईल. अध्यक्ष चषक अशा पद्धतीने त्यांची मागणी आहे आणि नाण्याची तीच बाजू आपण पाहिली. या तिन्ही केनी बंधूंना विनंती असेल मुख्य व्यासपीठाशी आपण संलग्न व्हा. नाणेफेक जिंकलेले रजनीकांत आपण आणि क्वार्टर फायनलचा तिसरा हा सामना आहे. म्हणजे सामना जिंकल्यानंतर तुम्ही सेमी मध्ये प्रवेश करू शकता. आतापर्यंत चौथा हिरवा माणकोली ब संघ चांगला खेळलेला आहे परंतु समोरचा संघ आपण पाहिला तर सोनादेवी टेमघर ते सुद्धा एक कम्पॅक्टेबल साईट आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना नाणेफेक जिंकले. निर्णय काय घ्याल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आतापर्यंत संघ चांगला खेळलाय परंतु कोणत्या असे खेळाडू आहेत की ज्यांच्याकडून अजूनही योगदानाची अपेक्षा आहे? नाही, आमचे दोन प्लेयर आले नाही ना, श्याम माली आणि किसन पाटील. त्यांची आम्ही वाट बघतो कारण की एक बॉलर कमी पडेल आम्हाला. नाही तर क्या बात आहे. श्याम माळी आणि किसन पाटील ही दोन्ही मोठी नाव आहेत टेनिस क्रिकेट विश्वातील आणि त्यांची उपस्थिती अजून मिळाली नाही परंतु आल्यानंतर ते प्लॅनिंग तुम्ही निश्चितच करू शकता. एक इनिंग अजूनही येणं शेष आहे आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निश्चितच निर्णय घेतलाय. समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. 40 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू कारण बलाढ्य संघ आहे. त्यांच्याकडे बॅट्समन चांगले आहेत. मोठा स्कोर करण्याचा प्रयत्न करतील पण आम्ही कमीत कमी धावा ते रोखण्याचा प्रयत्न करू. आपण सोनादेवी टेमघर संघाच्या नायकाकडे वळतोय. मैदानाच्या आतमध्ये सामना सुद्धा सुरू झालाय. एकच प्रश्न आहे, फलंदाजी करायचे संपूर्ण संघासाठी काय संदेश द्याल? एकदम चांगला परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न करू. सगळ्यांनी 100% द्या. चांगला परफॉर्मन्स करण्याचा प्रयत्न करा. या पद्धतीने आव्हान इथं केले गेलेलं आहे कर्णधाराच्या वतीने. ही नाणेफेक ते संपन्न झालेले नाणेफेक जिंकलेले चौटा हिरवा माणकोली बी संघाच्या संघनायक अर्थात रजनीकांत याने निर्धारित 4 षटकांच्या पहिल्या सत्रामध्ये ते करणार आहेत क्षेत्ररक्षण. दोन्ही संघाच्या संघनायकांना विजयाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जाऊया आपण थेट समालोचन कक्षामध्ये. तिथे सज्ज आहेत आमचे साथी समालोचक मित्र ज्ञानेश्वर चिकणे सर. इट्स ओव्हर टू यू. Thank you so much, शिल्के सर. ए चांद हमसे यूं खपा न होना, इस चांदनी रात में कहीं खो न जाना. ए चांद हमसे यूं खपा न होना, इस चांदनी रात में कहीं सो न जाना. हम जाग रहे तेरे दीदार में रात भर, तू हमसे कहीं पहले सो न जाना. तू हमसे पहले कहीं सो न जाना.
तर नक्कीच पाहतोय आपण एक महत्वाचा सामना, आणि या सामन्यामध्ये महाराष्ट्राचे लाडके कवी आमचे मित्र सुरेश मुकादम सर यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत. 2 अश्रू या काव्यसंग्रहाचे नक्कीच कवी सुरेश मुकादम मॅन फ्रॉम पायगाव यांच्याकडून खास करून पायगाव संघाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. थँक्यू सो मच. त्यानंतर चिंतामणजी घरत मॅन फ्रॉम काटई गावचे माजी सरपंच यांच्याकडून या दोन्ही संघाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. थँक्यू सो मच. परशु आणि जोगेन ही सलामीची जोडी आपण पाहतोय. बॅकफुटला गेले फलंदाज, फ्लॅशी स्क्वेअर कट, चेंडू पॉइंट सीमारेषेकडे सरसावतोय, मात्र सीमारेषेच्या आतमध्ये अडवण्याचा प्रयत्न केला होता. 3 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय आणि येतोय चौकार. खर तर ऑफस्टंपच्या खूप बाहेर चेंडू ठेवला होता आणि त्यानंतर फलंदाजाने फ्लॅशी स्क्वेअर कट खेळण्याचा प्रयत्न केला. चांगला प्रयत्न होता आणि त्यानंतर 4 धावा धावफलकावर लागतायत. 10 धावा आतापर्यंत स्कोर झालेला आहे. जय बजरंग कारिवली वर्सेस स्वयंभू पायगाव या 2 संघामध्ये आपण सामना पाहत आहेत. तब्बल 57 धावांचं लक्ष आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी सलामीची जोडी परशु आणि जोगेन. हुक केलेला आहे चेंडूला, चेंडू जातोय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. पंच सुनील पाटील सरांचा इशारा येतोय, चौकार. सुनील पाटील आणि सुनील म्हात्रे हे पंच आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. त्यानंतर भाऊ पाटील, विश्वास पाटील या सर्व पंचांकडून खूप चांगली कामगिरी झालेली. A1 क्वालिटी अंपायरिंग आपण या पूर्ण स्पर्धेमध्ये बघितली आणि जर बघितला संपूर्ण संघांचा परफॉर्मन्स तर प्रत्येक संघाकडून A1 क्वालिटीचा परफॉर्मन्स ही या स्पर्धेमध्ये झालेला आहे. गोलंदाज तयार, राकेश पाटील महागडा ठरतोय या षटकात. लॉब केलेल्या चेंडूला यावेळी मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहेत. मिड विकेट सीमारेषेवर चेंडू पकडला जातोय. थेट फेक केली गेली होती जितू गवळीच्या माध्यमातून. जितू गवळीला माहित होतं की परशु किती डेंजर बॅटमन आहे आणि त्याची विकेट रनआउटच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केला होता. धावसंख्या धावफलकावर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर लागली 16. टिट फॉर टॅट आपण पाहतो. ज्ञानेश्वर मुकादम अगदी जशास तसे उत्तर दिलेले पहिल्या षटकामध्ये जय बजरंग कारिवली संघाने. एक मोठा सामना, व्ह्यूअर्स वाढलेले आहेत बघा यूट्यूबचे, कारण सर्वांनाच माहिती आहे की हा मोठा सामना आहे 40+चा. 40+च्या क्रिकेटची भुरळ अगदी रेग्युलरच्या प्रेक्षकांनाही पडलेले आहे आणि का पडावी नाही, कारण नवीन 40+ क्रिकेटमध्ये क्रिकेट संघटनेमध्ये आपण अनेक स्टार खेळाडू या सीझनमध्ये बघितले. या प्रत्येक स्टार खेळाडूची यादी आपल्यापर्यंत सुनील शेळके सरांनी पोहोचवली. थोड्याच वेळात आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. परंतु तुमच्या अंगामध्ये जर क्रिकेटचा किडा असेल ना तर रेग्युलर काय 40+ काय क्रिकेट खेळण्यासाठी तुम्ही नेहमीच उद्युक्त होत असतात. जितू गवळी गोलंदाजीसाठी येतोय. नक्कीच कॅप्टन विकास मुकादमने आपलं ब्रह्मास्त्र बाहेर काढलेले, कारण विकास मुकादमला माहित आहे हे षटक खूप महत्वाचं असेल. ह्या षटकामध्ये कमबॅक करण्याची संधी आहे आणि ते षटक स्ट्रायकर गोलंदाजाला या ठिकाणी जितू गवळीला त्याने दिलेले. गुड कॅप्टन्सी. संघ हारो संघ जिंको नेहमीच विकास मुकादम यांच्या चेहऱ्यावर हास्य असतं आणि खरे तर ते खोचक प्रतिक्रिया करण्यासाठी खूप माहिर आहेत. शांत बसतील, सर्वांचं ऐकून घेतील आणि एखादी अशी खोचक प्रतिक्रिया देतील की सर्वांना विचार करायला लागेल, असे विकास मुकादम कॅप्टन आहेत सध्या स्वयंभू पायगाव संघाचे. नेक्स्ट मॅच सोनादेवी टेमगर वर्सेस स्थानिक संघ चौथा हिरो मानकोळी बी. मोठा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे.
चौथा हिरवा मानकोली ए, चौथा हिरवा मानकोली बी दोन्ही संघ अजूनही शाबूत आहेत. म्हणजे मानकोलीकरांचा उत्साह या नाईटमध्ये अजूनही वाढणार आहे. प्रेक्षक संख्याही आपल्याला वाढलेली दिसेल पुढील काही सामन्यामध्ये. जितू गवळी गोलंदाजीसाठी तयार. समोर जोगेन पहिला चेंडू फ्लिक केलेला चेंडू सरळ स्टँड ला सलामी देतोय. येतोय बॅट मधून जोगेन पाटीलच्या चौकार. कमालीचा शॉट होता, कमालीचा शॉट होता. अगदी फ्लिक केला होता अगेन द स्पिन. जितू गवळीच्या गोलंदाजीमध्ये व्हेरियन्स आहे आणि आपण पाहतो इथे थोडीशी फ्लॅटिट डिलिव्हरी. थोडासा लेग स्टंप सोडणारा चेंडू होता. मिडल स्टंपवर पडल्यानंतर आणि फ्लिक केलं. लाजवाब फटका जोगेन पाटीलचा. फास्टर वन सुपर बॅटिंग बाय जोगेन पाटील. पहिल्या चेंडूवरच चौकार, त्यानंतर षटकार. पायगाव संघाच्या खेम्यामध्ये इथे नक्कीच हलचल माजलेली आहे. कारण जोगेन पाटीलने आक्रमक रूप धारण केलेले. ज्या बॅटिंगची अपेक्षा होती परशूकडून ती बॅटिंग आपण पाहतोय जोगेन पाटीलची. वाडा बॅटिंग, क्लास बॅटिंग. अगदी महत्वाच्या सामन्यामध्ये जोगेन पाटील फॉर्म मध्ये. इथे मात्र चेंडू हवेत आहे. मिस टाइम फटका, परंतु नुकसान होणार नाही जोगेनला. सिंगल आली, त्या सिंगलला लगेच डबल मध्ये कन्वर्ट केलं. 2 धावा पूर्ण झाल्या आणि 2 धावांनी धावसंख्या धावपलकावर आतापर्यंत लागलेली ती 28. यानंतरचा सामना आपण नक्कीच चौथा हिरवा मानकोली बी संघाचा पाहणार आहोत. बेस्ट ऑफ लक रुपेश म्हात्रे, बेस्ट ऑफ लक SK, बेस्ट ऑफ लक गणेश केणी, बेस्ट ऑफ लक खास करून आमचे मित्र सचिन माळी. बॅकफुटला गेले फलंदाज. इथे चांगला फटका आहे. फ्लॅशी स्क्वेअर कट. चेंडू पॉइंट सीमारेषेकडे सरसावतोय, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. थोडस थांबलिंग झालं. विकास मुकादम आय थिंक आहे तिथे. 3 धावा पूर्ण करण्याची संधी मिळाली. तितर बितर झालेलं आहे क्षेत्ररक्षण स्वयंभू पायगाव संघाचे. सर्जिकल स्ट्राईक आपण पाहतोय जोगेन पाटीलचं. लाजवाब बॅटिंग. वाटलं नव्हतं की दुसऱ्या षटकामध्येही आक्रमण होईल. पहिल्या षटकामध्ये आक्रमण झालं होतं राकेश पाटीलच्या. धावसंख्या धावपलकावर परशू लागलेले 31 तब्बल. असं वाटलं होतं की नक्कीच हे दोन्ही फलंदाज जितू गवळीचा हा षटक नक्कीच डिफेन्सिव्ह खेळतील, परंतु दोन्ही फलंदाजांच्या मनात काहीतरी नक्कीच वेगळं होतं. 14 चेंडू जिंकण्यासाठी 26 धावांची गरज. टिट फॉर टॅट. व्हॉट अ मॅच. मी मगाशीच म्हटलं होतं की क्लॅश ऑफ टायटन एक जबरदस्त सामना आपण पाहतोय, परंतु ह्यावेळी काय घडतंय बघूया. सिंगल तर मिळाली आहे, डबलचा प्रयत्न. बॉडी लँग्वेज पूर्णपणे निगेटिव्ह. पायगाव संघ काय करतोय नक्कीच समजण्याच्या पलीकडे. काहीही चांगलं घडत नाहीये पायगाव संघाच्या नक्कीच माध्यमातून. धावसंख्या धावपलकावर लागली ती 33. 24 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहे 13, परंतु जबरदस्त क्रिकेट रंगलंय. बॅटल हॉप आली दिली होती नक्कीच. या ठिकाणी मात्र असं वाटलं होतं की बॅटचा चुंबन घेऊन चेंडू यष्टीरक्षकाकडे गेले की काय. पहिला चेंडू डॉट आपण पाहतोय 2 षटकामध्ये. आणि अशा प्रकारे 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावपलकावर 33 लागलेले आहेत. 33 विदाउट लॉस. 45 ची ही जोडी. काही संघामध्ये 45 ची जोडी अशी असते ना की त्यांना पॅव्हलियन मधून सांगावं लागतं
बाद व्हा आमच्या संघाचंही तसंच 2-2.5 षटक खेळले परंतु त्यांचे काही मन भरत नाही. काय करावं त्यांना. 45 चे जे खेळाडू असतात त्यांची कामगिरी किती असते, त्यांचं काम काय असतं. चला पहिलं षटक संपलं आणि त्यानंतर आपण गुपचूप पॅव्हलियन मध्ये परतायचं. परंतु काही संघांच्या खेळाडूंना नाही समजत. यावेळी मात्र गोलंदाजीमध्ये बदल होतोय. 2 षटकामध्ये 33 धावा आलेले आहेत. 16.50 सरासरीने. आता मात्र करायचे आहेत 2 षटकामध्ये 24-12 सरासरीने. धावांचा जो रेशो होता, धावांचा जो टेम्पो होता तो व्यवस्थित राखलेला आहे. म्हणून तर नेहमीच जयभजन कारिवली संघाला प्रोफेशनल संघ म्हटला जातो. आणि या नवीन 40+ क्रिकेट संघटनेमध्ये सर्वांचा आवडता संघ जर कुठला असेल ॲज अ प्रोफेशनल संघ तर तो जयभजन कारिवली. गोलंदाज तयार दीपक मडवी. इथे मात्र दीपक मडवी याला आपल्या संघाला कमबॅक करून द्यावं लागेल. 2 षटकामध्ये 33 स्वयंभू पायगाव संघाच्याही होत्या या अगोदर. हो हो वेगवान चेंडू एक्सप्रेस डिलिव्हरी. पंच काय दुखते ते लगेच सांगायचंय, आमच्यापर्यंत पोहोचवायचंय. कोणाचं काय दुखते त्याच्याकडे त्यांच्यासाठी मलम आमच्याकडे आहे. वेळ वाया घालवू नका. डॉक्टर उपस्थित आहेत. डॉट चेंडू जातोय. धावसंख्या 33 लागलेली जोगेन. 2 धावांच्या पॅनल्टीचा सामना करावा लागतोय. दोन धावांच्या पॅनल्टीचा सामना या ठिकाणी पायगाव संघाला करावा लागतोय. धावसंख्या 35. या 2 धावा लगेच आम्ही ऍड करतोय कारिवली संघाच्या धावसंख्येमध्ये. पंचांनी निर्णय घेतला तिथे आणि पंचांच्या निर्णयाविरुद्ध नक्कीच कोणीही जाऊ शकत नाही. पंचांचा निर्णय म्हणजे मातोश्रीचा आदेश. धावसंख्या 35. गोलंदाज दीपक मडवी. हा फुलटॉप. यावेळी मात्र काही चांगलं घडत नाहीये पायगाव संघाच्या बाजूने. बघूया काय घडलंय नक्की. अपील केला होता पंचांचा नो बॉलचा इशारा. येस आम्ही आधीच सांगितलं होतं. त्यानंतर 3री धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न केला होता परशुने. चेक करण्यासाठी पंच आमंत्रित केलेले आहे की 3ऱ्या पंचांना. येस थँक्यू. 3ऱ्या धावेसाठी नक्कीच पंच नक्की ऑब्जेक्शन काय आहे. नो बॉलसाठी येस नो बॉलसाठी या ठिकाणी 3ऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे. नक्कीच कुठल्याही संघावर अन्याय होणार नाहीये कारण तुम्ही अतिशय फलंदाज आधीच क्रीज सोडून होता त्यामुळे ही फेअर डिलिव्हरी आहे. ऑफकोर्स फेअर डिलिव्हरी आहे. फक्त 2 धावा धावफलकावर लागतायत. तर या ठिकाणी आपण पाहतोय आधीच क्रीज सोडून उभे राहिले होते त्यानंतर पुन्हा एकदा स्टेप आउट झाले होते. आणि अशा चेंडूसाठी निश्चितच इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये ही नियम आहे. तुम्ही जर क्रीज सोडून पुढे याल तर तुमच्यासाठी
अंधण म्हणून फुलटॉस डिलिव्हरी नसते, तर तुम्हाला रोखण्यासाठी फुलटॉस डिलिव्हरी असते. प्रेझेंट ऑफ माइंड दीपक मडवीचं चांगलं या ठिकाणी. शॉर्ट पिच चेंडू, वेगवान चेंडू होता. संदीप डायरेक्ट हिट आणि मात्र मोमेंटम या ठिकाणी आपण बाजूने झुकलेला आहे. संदीप सारखा मोठा फलंदाज या ठिकाणी धावबाद होतोय, शून्यावर बाद होतोय आणि निराश मनाने पॅव्हलियनचा रस्ता पकडतोय. फलंदाज बाद. तुमचं आयुष्य क्रिकेटमध्ये गेल्यानंतर कुठल्या क्षणी काय माइंड वापरायचं हे तुम्हाला माहीत हवं, आणि तेच माइंड आज आपण पाहतोय दीपक मडवीने वापरलेले. एक मोठा फलंदाज स्वस्तात बाद केलेला आहे. क्रिकेट हा जितका ताकदीचा खेळ आहे ना मित्रांनो, जितका प्लॅनिंगचा खेळ आहे, तितका माइंडचाही खेळ आहे. तुम्ही क्रिकेटमध्ये जर माइंड वापरलं ना, तर तुम्हाला नक्कीच यशापासून कोणीही रोखू शकत नाही. आणि तो माइंड आपण पाहतोय दीपक मडवीच्या माध्यमातून. धावसंख्या धावफलकावर 37. 9 चेंडू 20 धावांची आवश्यकता. दीपक मडवी पुन्हा एकदा सज्ज होते. फलंदाज जोगेन. नॉन स्ट्राइक एंडला मुनीश पाटील उमदे खेळाडू आहेत. ओहो, इथे मात्र परफेक्ट यॉर्कर, ऑफ स्टंप यॉर्कर आपण बघितला. किती वेग असेल जर आपण नक्कीच ॲक्युरेसी मोजली तर या चेंडूचा जो वेग जर बघितला तर 130 ते 133 प्रति सेकंद किलोमीटर प्रति तास किलोमीटर आपण पाहू शकतो. वेगवान गोलंदाजी दीपक मडवीची. यावेळी मात्र चेंडूला खेळून काढलेल्या मिड विकेट क्षेत्रामध्ये सिंगल आली. डबलचा प्रयत्न. आता काय करायचं गोलंदाजाने, आता काय करायचं कॅप्टनने. 5 धावा आलेले आहेत. 5 धावा नाही, पंचांचा निर्णय अखेरचा असेल, परंतु ह्याला काय म्हणायचं, आता नक्की काय म्हणायचं. अवदसा आगरी भाषेत बघितलं जर नक्कीच उच्चार केला आगरी भाषेमध्ये शब्दांचा तर अवदसा असू दे. शेवटी भाषेची गोडी येते. लक्ष्मी अवदसा एकाच घरामध्ये नांदू शकत नाही. धावसंख्या धावफलकावर ज्ञानेश्वर मुकादम किती लागली? 43. 7 चेंडू 14 धावांची आवश्यकता. पंच आता मात्र विचार विमर्श करतील अजूनही, कारण या स्पर्धेमध्ये कोणावरही अन्याय झालेला नाहीये आणि पंचांचा निर्णय जो असेल तो अखेरचा मानायचा आहे दोन्ही संघांनी. पंच निर्णय सांगा. थांबा मला समजत नाही. एक पंच कुठल्या प्रकारे अँगल किती आपले 2 ते 3 कॅमेरे आहेत. 2 कॅमेरे कुठल्या प्रकारे समजेल इथे की फलंदाजाने क्रॉस केली आहे की नाही. थांबा आम्ही तरी
दोन 5 धावा येतील या. यस 5 धावा येतील कारण दुसरी धाव पूर्ण झाली नव्हती, थ्रो केला होता. चला काही आता ऑर्गनाइज करू नका, अग्रीमेंट करू नका. सामना सुरू करायचा आहे, दॅट्स ऑल. फक्त 5 धावा असतील. आणि अनिल केनी साहेब, मी आपणास विनंती करतोय वारंवार ते ऍक्शन रिप्ले देऊ नका. आता 7 चेंडू 14 धावांची आवश्यकता. गोलंदाज दीपक मडवी पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. टॉस केली ज्ञानेश्वर मुकादम तेव्हाच म्हटलं होतं मी की हा सामना साधारण सामना नाहीये. हा सामना या स्पर्धेतील सुपर 8 मधील सर्वोत्कृष्ट सामन्यापैकी एक सामना आहे. प्रेक्षकांना तीच अपेक्षा होती आणि तसाच सामना आपण पाहतोय. गोलंदाज दीपक मडवी लॉप केलेल्या चेंडूला सरळ बॅटने खेळलेला आहे. इथे मात्र गोळी किरप मोनिश पाटीलच्या बॅट मधून खणखणीत दणदणीत दमदार चौकार. ओ हो, या चौकाराने धावसंख्या धावफलकावर 47 लागलेली आहे. शेवटच्या षटकामध्ये 10 धावांची आवश्यकता. परंतु काय शॉट होता, काय जबरदस्त फटका होता ज्ञानेश्वर मुकादम. ताकद, परफेक्ट टायमिंग आणि फुटवर्क. उगाच नाही मोनिश पाटीलला या संघामध्ये स्थान दिलं. लाजवाब फटका. एक षटक 10 धावांची आवश्यकता. धावफलकावर धावा 47. चंदन गोलंदाजीसाठी येतोय. 47 धावा, 6 चेंडू 10 धावांची आवश्यकता. हलक्या हाताने चेंडूला फक्त फ्लिक केलेला आहे. सिंगल येईल, दुसरीचा प्रयत्न केला जाईल परंतु डेंजर एंडला जोगेन. आणि या ठिकाणी मात्र जोगेनची खेळी संपुष्टात. एक मॅरेथॉन खेळी, लाजवाब, बहारदार, सेनापती सारखी खेळी करून जोगेन पॅव्हिलियनचा रस्ता पकडतोय. उर्वरित 5 चेंडू मध्ये 9 धावांची गरज. नवीन फलंदाज खेळपट्टीवर संदीप नाईक. ओल्ड इज गोल्ड असं म्हटलं जातं. काय कमी आहे, काय कमी आहे या स्पर्धेमध्ये, काय कमी आहे या खेळामध्ये. रेग्युलरच्या क्रिकेटसाठी तुम्ही दिवाणे होतात, परंतु बघा या इकडे यूट्यूब सुरू करा, मैदानामध्ये या. रेग्युलरच्या खेळाडूंच्या, रेग्युलरच्या संघांच्या पेक्षा जास्त थरार तुम्हाला या सामन्यामध्ये पाहायला मिळेल. रेग्युलर क्रिकेट पेक्षा जास्त एंटरटेनमेंट तुम्हाला या सामन्यामध्ये 40+ सामन्यामध्ये अनुभवायला मिळेल. चंदन समोर संदीप नाईक. जबरदस्त बॅटल. नाश्ता गेंडला मोनिश. चंदनचा हा चेंडू पुन्हा एकदा फ्लिक केलेला आहे. सिंगल निश्चितच येईल. दुसरीचा प्रयत्न होईल का? नाही. दोन्ही फलंदाजांनी आपले इरादे या ठिकाणी थोडेसे आखूड घेतलेले आहेत. 4 चेंडू 8 धावांची आवश्यकता. धावसंख्या 49. अजूनही सामना जिवंत आहे. धाकधुकी वाढलेले. धक धक
धक धक धक दोन्ही संघांच्या पाठीराख्यामध्ये. पायगाव की कारिवली असा सामना जर झाला ना त्या स्पर्धेला एक वेगळंच ग्लॅमर प्राप्त होतं. आणि आज अंतिम दिवस आहे. खरं तर आमच्यासाठी पगाराचा दिवस आहे, परंतु तो दिवस आपण पाहतोय की जबरदस्त गाजवलेला आहे या दोन्ही संघांनी. ओव्हर द विकेट गोलंदाज तयार. 4 चेंडू 8 धावांची गरज. मॅच गरमागरम. यावेळी मात्र खोदून काढलेला चेंडू लॉंग ऑन वर आहे. दीपक माडवी अंडर आर्म थ्रो बघा किती फास्ट. ओव्हर आर्म थ्रो तर जाऊ द्या, अंडर आर्म थ्रो ही किती फास्ट. अगदी क्षणात चेंडू गोलंदाजाकडे गेला. धावसंख्या धावपलकावर 50. 3 चेंडू 7 धावांची गरज. टेन्शन टेन्शन टेन्शन. निष्प्रभ केलं. ऑफ स्टंप यॉर्कर. यावेळी मात्र पाहतोय आपण 2 चेंडू आणखी अप्रतिम. चंदनाचा सुवास जसा दरवळ तसा या नक्कीच एक परफॉर्मन्स दरवळताना आपण पाहतोय. शेवटचा चेंडू 7 धावांची गरज, परंतु षटकार सर्व सामन्यापैकी एक सामना. हार्डलक जय बजरंग कारिवली. हार्डलक जोगेन पाटील परशु, संदीप नाईक, संदीप पाटील. हार्डलक ऑल टीम. आणि अभिनंदन जितू गवळे, अभिनंदन दीपक मडवी, अभिनंदन राकेश, अभिनंदन विकास मुकादम अँड ऑल टीम. असेल का मित्रांनो इतका ग्लॅमर रेग्युलर क्रिकेटला? असेल का इतकी लोकप्रियता रेग्युलर क्रिकेटला? तर नाही. हे आहे 40+ क्रिकेट. हे आहे खास करून नवीन 40+ क्रिकेट.